श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. परवा म्हणजे मंगळवारी 12 डिसेंबरला आहे दर्श अमावस्या. तर अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा तुमचं शॉप असेल, ऑफिस असेल, दुकान असेल तर त्याच्या मुख्य दारावर कोहळा कसा बांधावा, पूजा कशी करावी, त्याचबरोबर सेवा काय करावी, जेणेकरून हा जो कोहळा आपण बांधतोय त्याचा फायदा आपल्याला व्हावा. कोहळा हा मुख्य प्रवेशद्वारावर घराच्या का बांधावा किंवा याचे फायदे काय होतात. जर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण कोहळा बांधला तर त्याचे फायदे काय होतात. बऱ्याच वेळेला आपण बांधतो पण त्याचे आपल्याला फायदेच मिळत नाहीत. तर ते का मिळत नाहीत याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर बघा, कोहळा खूप पूर्वीपासून म्हणजे अगदी आपली आजी पणजी तेव्हापासून कोहळा जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधण्याची पद्धत आहे. आणि खूप जास्त तर साऊथ इंडियामध्ये तुम्ही बघाल तर हा जो कोहळा आहे तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर, तो दुकानाच्या असेल, हॉटेलच्या असेल, कुठेही तुम्हाला हा बांधलेला दिसेल. मग तो बांधण्याची एक पद्धत आहे. आता कोहळा कसा असावा मुख्य प्रवेशद्वारावर बांधण्यासाठी मार्केटमध्ये गेलं आणि कोहळा आणला म्हणजे झालं का. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं की कोहळा कधी बदलावा हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण सर्वात अगोदर कोहळा घेताना आपण आता कोहळा कुठे मिळेल हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर, भाजी मार्केटमध्ये गेल्यावर तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. किंवा जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तर पूजा साहित्याच्या दुकानात सुद्धा बघा एका टोपलीमध्ये कोहळे ठेवलेले असतात, तुम्हाला तिथे सुद्धा मिळून जाईल. आणि हा काही खूप महाग नसतो, अगदी म्हणजे 100 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला हा कोहळा मिळून जाईल. कोहळा घेताना नेहमी त्या कोहळ्याच्या वरती देठ असणारा कोहळा घ्यावा. देठ नसणारा कोहळा कधीही घ्यायचा नाही. वरती देठ असावं एवढं तरी असा बघून आपल्याला कोहळा घ्यायचा आहे. बाकी तुम्ही छोटा घ्या, मोठा घ्या, साईजने कसाही घेतला तरी काही हरकत नाही. तो कोहळा घेतल्यानंतर आपल्याला घरी आणायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने थोडंसं पाणी घ्यायचं. पाणी आता बाथरूम मध्ये कोहळा नेऊन कधीही धुवायचा नाही, कारण आपण बाथरूम मध्ये निगेटिव्हिटी काढत असतो. म्हणजे आपण स्नान करतो म्हणजे काय करतो, आपली ऑरा क्लीन करतोय, शरीराची क्लिन्झिंग करतोय, म्हणजे निगेटिव्हिटी आपली सगळी जाते. म्हणून बाथरूम मध्ये कधीच धुवायचं नाही. आपल्या किचन मध्ये एखाद्या आपल्या टोपल्यामध्ये वगैरे पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि त्याच्यामध्ये हा कोहळा त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर एखाद्या कापडाने वगैरे तो पुसून घ्यायचा किंवा तो कोरडा करून आपल्याला घ्यायचा आहे. आता हा घेतल्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. देवघरामध्ये दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी आणि आपण आसन घेऊन बसलेला असावं. फक्त कोहळा आणला आणि तो बांधला म्हणजे तो आपल्यासाठी काम करेल का, अजिबात करणार नाही. आता त्यानंतर एखादी प्लेट घ्या किंवा एखादा लाल कपडा घ्या, तो समोर ठेवा. आपल्या समोर पाट वगैरे काहीतरी घेऊन चौरंग त्याच्यावर तो ठेवा, म्हणजे लाल कपडा ठेवा, त्याच्यावर हा कोहळा ठेवा. त्यानंतर ह्या कोहळ्याला आपल्याला जी आपण असा समोर कोहळा ठेवला तर एक बाजू आपल्या समोर असेल आणि दुसरी बाजू त्याच्या अपोजिट असेल, म्हणजे देवघराकडे असेल. तर जी आपल्या साईडला बाजू आहे तर त्या साईडला आपल्याला अष्टगंधाने ओम काढून घ्यायचा आहे. कोहळ्याच्या जी आपल्याकडे साईड आहे त्यावर अष्टगंधाने ओम काढून घ्यायचा आणि जी देवाकडे साईड आहे त्या बाजूने आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. मी आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे. याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अजून एक आहे, त्याच्यामध्ये खूप डिटेल आहे, पण आज अगदी साधी सोपी पद्धत सांगणार आहे. एकीकडे आपण अष्टगंधाने ओम काढलं, दुसऱ्या साईडला आपण स्वस्तिक काढलं आणि त्या दोन्हीच्या मध्ये जे आता समजा इकडून आपण स्वस्तिक काढलं, इकडून ओम काढला, इकडून स्वस्तिक, तर ह्या साईडने आपल्याला काजळाने रेष ओढून घ्यायची आहे. काजळाने रेष ओढून घेतली. त्यानंतर त्या कोहळ्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा दाखवायच्या आहेत त्याच्यावर, म्हणजे टाकायचं. त्यानंतर आपल्याला अगरबत्ती म्हणजे धूप दीप त्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथे समोरच बसून आपल्याला मोठ्याने म्हणजे आपल्या तोंडातून जे स्तोत्र मंत्र उच्चार निघतायत ते त्या कोहळ्यावर पडावेत आणि तो अभिमंत्रित व्हावा, म्हणजे जेणेकरून आपल्या घराचं, आपल्या घरातील सदस्यांचं, त्याचबरोबर आपल्या वास्तूचं रक्षण होण्यासाठी. म्हणजेच काय, जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा बांधतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये बघा प्रत्येक व्यक्ती जी येत असते, ती शेजारी असू द्या, नातेवाईक असू द्या, तुमचे मित्रमैत्रीण असू द्या, ती प्रत्येक व्यक्ती आपली हितचिंतक असते का, तर असं नाही. असे बरेच आपल्या जे आपल्या आजूबाजूला लोक असतात जे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात
तर बऱ्याच जणांना आपलं चांगलं झालेलं बघवतं आणि बऱ्याच जणांना ते देखवत नाही. बरेच जण तोंडावर बोलून दाखवतात आणि बरेच जण समोर आपल्या हसून खेळून बोलतात, पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असतं. हे तर आपण ओळखू शकत नाही. म्हणून जेव्हा आपण हा कोहळा मुख्य प्रवेशद्वारावर बांधतो, तर जो व्यक्ती आपल्या घरात येतो तर त्याच्यातील जी निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेरच राहते. ती आपल्या घरामध्ये आपल्या उंबरठ्याच्या आत एंटर करू शकत नाही. दुसरा फायदा म्हणजे तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील, तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असतील, त्याचा नकारात्मक प्रभाव जर आपल्या आयुष्यावर पडत असेल तर ती कुठेतरी निगेटिव्हिटी हळूहळू दूर होऊ लागते. बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई व दादांना भीती असते बघा, की आमचे हे आमच्यावर जळतात, मग ते काहीतरी करत असतील म्हणूनच आमच्या घरामध्ये आहे, आमच्या घरामध्ये आजारपण आहे, बाहेरील बाधेचा त्रास आहे. तर याच्यापासून सुद्धा कुठेतरी सुटका होताना किंवा रिलीफ मिळताना तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा आपण हा कोहळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधू. त्यावेळेला जेव्हा तुमच्या जागेमध्ये तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल किंवा त्या एरियामध्ये नकारात्मकता असेल किंवा कोणीतरी काहीतरी करतंय असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमचा जो कोहळा आहे तो सुरुवातीला खूप लवकर खराब होईल. अगदी 8 दिवस, महिनाभर, म्हणजे तुम्ही आता ह्या अमावस्येला बांधला तर पुढच्या अमावस्येपर्यंत तो खराब होऊन जाईल. तर असं झालं तर घाबरायचं नाही. समजून जायचं की आपल्या जागेमध्ये नकारात्मकता आहे आणि ती या कोहळ्याने शोषून घेतलेली आहे. त्यानंतर हा जो कोहळा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे, विसर्जित करायचा आहे. त्यानंतर परत पुढच्या अमावस्येला दुसरा कोहळा आपल्याला बांधायचा आहे या पद्धतीने. आणि तो कोहळा आता समजा तुम्ही आज लावला अमावस्येला आणि 8 दिवसांनी खराब झाला, तर पुढच्या अमावस्येची वाट बघायची नाही तो काढण्यासाठी. तुम्हाला दिसलं त्याच्यातून पाणी गळतं, ते खराब झाला, ते एवढीशी झाली आहे ती पोटली, तर लगेच काढून टाकायचा आणि विसर्जित करायचं. त्यासाठी वाट वगैरे बघायची नाही. पण बांधायचा कधी? तुम्ही अमावस्येला बांधू शकता किंवा तुम्ही एखाद्या शनिवारी येणाऱ्या पुढच्या बांधला तरीही चालेल, काही हरकत नाही. आता आपण हळद कुंकू वगैरे लावून पूजा केली, त्यानंतर आपल्याला मोठ्याने किमान आपल्या स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. कालभैरवाष्टक आपण 11च वेळा. आता बरेच ताई व दादा म्हणतील की ताई 5 वेळा म्हणू का 3 वेळा? नाही, आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी आपण बांधतोय. मग सेवेसाठी का कंजूसी? कारण आपण सेवा केल्याने हे अभिमंत्रित होईल आणि त्याला कळेल की मला यांच्यासाठी काय काम करायचं आहे. आपण 11 वेळा कालभैरवाष्टक म्हटलं, त्यानंतर जे काही तुमच्या घरामध्ये जसं की त्रास असेल, आजारपण असेल, बाहेरील बाधा, ते तुम्ही सांगा की माझ्या घरातील या गोष्टी, अशा नकारात्मक गोष्टींपासून माझ्या घरातल्यांचं, या वास्तूचं संरक्षण होण्यासाठी मी असा बांधत आहे. त्यानंतर त्या लाल कपड्यामध्ये तो गाठ बांधून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, आता आपलं हे मुख्य दार आहे तर त्याच्या बाहेरच्या साईडला वरती मध्यभागी आपल्याला हा कोहळा बांधायचा आहे. ना ह्या साईडला ना ह्या साईडला, वरती मध्यभागी बांधायचा आहे. कारण त्या कोहळ्याच्या खालून, म्हणजे जी आपल्या घरात येणारी व्यक्ती आहे त्या कोहळ्याच्या खालून आलेली यायला हवी, म्हणजे ती नकारात्मकता वरती तो कोहळा शोषून घेईल, असा यामागचा अर्थ आहे. तर या पद्धतीने आपल्याला तो बांधायचा आहे. किंवा आता बघा कोहळा बांधण्यासाठी तसे ते साचा वगैरे पण मिळतात, त्याच्यामध्ये तुम्ही बांधला तरीही चालेल, लाल कपड्यामध्ये बांधला तरीही चालेल, पण या पद्धतीने तो बांधायचा आहे जेणेकरून याचे जे लाभ आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आता हा कोहळा कधी बांधायचा, की याची पूजा कधी करायची? तर याची पूजा तुम्ही अमावस्येच्या दिवशी सकाळी सुद्धा करून ठेवू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्यावेळेला तुम्ही ही सेवा करू शकता आणि हा कोहळा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधू शकता. कोहळा कधीही सकाळी किंवा दिवसभर आपल्या वेळेनुसार मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचा नाही. कोहळा नेहमी सूर्यास्तानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचा आहे. आणि कोणीही बांधला तरी असं चालतं, काही नाही की पुरुषांनीच बांधावा, स्त्रियांनीच बांधावा, असं काही नाही. फक्त पिरियड्स असेल, सुतक असेल तर तेव्हा हा कोहळा बांधू नका. त्याच्यानंतर आपण हा जो कोहळा आहे या पद्धतीने पूजन करून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराला बांधायचा आहे. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे? या पद्धतीने पूजन करणं आणि त्यावर कालभैरवाष्टकची 11 वेळा सेवा होणं हे महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये आपण एनर्जी आणली, त्याच्यामध्ये जर आपण प्राण टाकले तरच तो आपल्यासाठी काम करेल. नुसतं तुम्ही घेतलं आणि लावला तर तो कसं त्याचा इफेक्ट आपल्या घरावर पडेल? नाही पडणार. त्यामुळे या पद्धतीने कोहळा बांधायचा आहे. तुम्हाला विसर्जन कसं करायचं ते पण सांगितलं. आणि तुमचा कोहळा जर का खराबच झाला नाही, तुम्ही या अमावस्येला बांधला आणि तुमचा कोहळा खराबच झाला नाही, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अगदी म्हणजे 3 महिने 6 महिने तुम्ही राहू देऊ शकता, काही हरकत नाही. खराब नाही झाला तर, किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्या बदलू शकता, काहीही हरकत नाही. हे म्हणजे तुमच्या मनावर, तुम्हाला काय इंट्युशन येतं, तुम्हाला काय वाटतं त्यानुसार तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ.